महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्यालाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पूर्व वैमनस्याच्या कारणावरून 3 व्यक्तींनी रस्त्यात अडवून एका व्यक्तीस लोखंडी गजाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी 2 तारखेला दौंड तालुक्यातील कानगाव येथे घडली आहे। या मारहाणीत ती व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्याला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार विनोद शिबा पवार वय 48 राहणार गार तालुका दौंड यांनी जित्या रायक्या चव्हाण, माया जित्या चव्हाण, निलेश जित्या चव्हाण यांच्या विरोधात पाटस पोलीस चौकी येथे फिर्याद दिली। जखमी विनोद हे आपल्या घराकडे जात असताना संशयित आरोपींनी त्याचा पाठलाग करत रस्त्यातच अडवले आणि लोखंडी गज आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत खुनी हल्ला केला आहे। या प्रकरणी पीडिताने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तिघांविरोधात हल्ला आणि गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे। गावात या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरलंय। संध्यालाईव्हसाठी प्रतिनिधी संजय सोनवणे, दौंड। अनुसूचित जाती जमाती पुणे जिल्हा सरचिटणीस समाजसेवक करतो। सदर 2 तारखेला शुक्रवारी घटना झालेली विनोद शिवा पवार यांच्यावर अन्याय झालेला। या घटनेस आरोपींचे नाव जित्या रायक्या चव्हाण, त्यांची मंडळी माया जित्या चव्हाण यांचा मुलगा निलेश जित्या चव्हाण, या तिघांनी मिळून त्याला टामीने किंवा लाकडीने असं दोन्ही काट्यांच्या ह्याच्याने चांगल्या पद्धतीने त्याला जोडले मजकूर अन्याय केलेला आहे। मी अनुसूचित जातीत काम करत असताना पुणे जिल्ह्यातल्या या माझ्या समाजावर अन्याय झालेला या घटनेस थांबावं ही विनंती करतो। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।